तर एक मोठी बातमी आहे। पुणे नाशिक महामार्गावरील चाकण मुख्य चौकामध्ये मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। साईड गटार तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही आणि हे पाणी थेट महामार्गावर आलं, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। यामुळे परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आज शुक्रवार आहे, तशीही मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक असते आणि त्यातच हे पाणी साचल्यानं इथं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान जोरदार पावसामुळे काही ठिकाणी झाडंही कोसळली आहेत, त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे रायगड जिल्ह्यामधील माणगाव, लोणारे आणि इंदापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासूनच्या उकाड्यानंतर पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, पण या पावसाचा फटका वाहतुकीला बसलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव परिसरात 2 ते 3 तास वाहतूक संथ गतीने सुरू होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज दुपारी झालेल्या वादळी पावसाने आणि जोरदार वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। अनेक भागांमध्ये झाडं पडली, त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान मुंबई बेंगलोर महामार्गावर पावसाळ्यापूर्वीची कामं सुरू असतानाच अचानक झालेल्या या पावसामुळे वाकड इथली शनी मंदिराजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। यामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली।